मला चांगलं आठवतं 2013-14 पर्यंत, म्हणजे जो 10 वर्षापूर्वी जेव्हा मी असंच आम्ही ते एक आलेख निचलक केलं होतं की किती आपण टुर्नामेंट करतो. जवळजवळ 25 ते 26 टुर्नामेंट व्हायच्या वर्षभरात. 25 ते 26 टुर्नामेंट म्हणजे समजून जा किती टुर्नामेंट. अजून एक गोष्ट म्हणजे अबव 45 ची केरळी राजा जशीची स्पर्धा देखील झाली नाही. शरीर वेज घेतो या ठिकाणी. 50 आपल्याला पाहायला मिळेलच. त्या दरम्यान चांगली गोलंदाजी आणि मॅन ऑफ द मॅच साठी महेश पाले. लो फुलटा चेंडू बिरकावून दिला जातोय. झेल होते का पावा. अप्रतिम झेल टिपली गेली आहे. व क्षण केलंय. शेवटच्या क्षणी मात्र एक हात टाकून झेल टिपला गेलाय राहुल शिर्के. अमोल गांगुडे यांचं लक्ष विशेष विलास जाधवकडे गेलेलं आहे. ते बद्दल की आता अनाउन्समेंट करू नका सगळ्यांसमोर. फास्ट गणेश पाहायचं अप्रतिम. थोडस नक्कीच लाईन चुकतंय. चौथा आजच्या दिवसातला क्वार्टर फायनलचा मुकाबला दोन्ही टीमसाठी जिंकणं महत्वाचं आहे. फिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण थोडासा बॅटचा काही संपर्क सकते हो गेंद को उछालते हुए गेंदबाजी करते हैं गणेश. बिल्कुल इस तरीके का भी शायद से 15 गेंद बाकी है. चेतन एक इस मुकाबले का आज के दिन का हाईएस्ट स्कोर करने जोरदार अपील देखना होगा. बिल्कुल यॉर्कर रखना होगा. बिल्कुल बड़ा शॉट खेलने का प्रयास लेकिन स्ट्राइक पर चेतन. बिल्कुल अच्छी शॉट लेकिन थोड़ा सा यहाँ पर नहीं कर पाए और राहुल शिर्के यानी पल्ली द्वारा बहुत ही अच्छा कैच यहाँ पर. अगले बल्लेबाज मैं पाहायचे आता निघाली आहे. अप्रतिम वाइड. अप्रतिम फटका भंडाऱ्याचा पाहायचा. हवे चेंडू अल्ताफ मंसूरी. क्या बात है अल्ताफ भाई. दोस्तों झेल टिपला अल्ताफ मंसूरी ने. अल्ताफ भाई आपल्या सर्वांचे लाडके आहेत. अल्ताफ भाई त्याच पद्धतीची फलंदाजी इकडे करावी लागेल जहेश याला जर आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचे. गणेश पुन्हा एकदा चेंडू उडवत. अप्रतिम फटका जहेशचा पाहायचा पण चेंडू थोडासा हवेत राहिलाय आणि गरज आहे. येस पुन्हा एकदा गणेश पाहायचं. 5 वर चेंडू घेऊन येतोय. अप्रतिम फटका गौरेश याचा पण अल्ताफ मंसूरी